शुद्ध ब्रह्म जगताला कारणच नाही. काय सांगताय? अरे अजूनपर्यंत आम्ही काय ऐकलंय? कशाचं जप करतोय? हे ना, ऊर्ध्वमूल बोला, ऊर्ध्वमूल मदशाक अश्वत्थम छंदांसी यस्य हे ऊर्ध्वमूलवाला आणि अधशाखावाला आहे, उलट्या वृक्ष आहे ना. आणि त्याचं मूळ कोण आहे? परमात्मा आहे. तर या वृक्षाचं मूळ कोण आहे? परमात्मा आहे ना. तर परमात्म्यापासूनच हा वृक्ष उत्पन्न झालाय ना. आणि क्रमही सांगितलाय, ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलाय, व्यासानी सांगितलाय, आणि त्याचं समर्थन कोणी केलेलं आहे? आचार्यांनी केलेलं आहे. कसं? परमात्मा आकाश, वायू, तेज, अग्नी, जल, पृथ्वी आणि पंचभौतिक पदार्थ असा क्रम सांगितला आहे ना. बरोबर आहे ना. आता हे काय सांगताय? शुद्ध ब्रह्म जगताचं कारणच नाही. आता विपरीतच आहे ना. हे वेदांती लोक असेच आहेत. जर माशाला धरायला गेलं ना, माशाला धरायला गेलं तर सुटकून जातो. बरोबर आहे ना. तसंच आहे, कुठे पकडायला गेलं की सुटून जातात. कोण? वेदांत. जगताच्या उत्पत्तीचा विचार करावा, जगताच्या उत्पत्तीचा विचार करायचा झाला तर तो कसा करावा लागेल? प्रथम हे जग कोठे व कसे उत्पन्न झाले याचा विचार करणे आवश्यक आहे. अधोरेखा करा. काय जगताच्या उत्पत्तीचा विचार करायचा झाला तर कसा विचार करायचा? हे जगत कोठे म्हटलं, कुठून उत्पन्न झाले आणि कसे झाले, बरोबर आहे, विचार करणे आवश्यक आहे. जगत उत्पत्ती संबंधी विचार करू आहे ना, तर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता येईल की नाही? हा, काय बरोबर आहे. जर गल्लीत वादळ आलं आणि कोणी एखाद्याविषयी आरोप केला की ह्याच्यामुळे हे झालंय, तर बाकीचे लोक काय म्हणतात? तो तसा नाही हो, है ना, त्याचं व्रत आहे, बरोबर आहे, तो ब्रह्मचारी आहे, तो असंग आहे, कोणाशी स्त्रीला जवळ सुद्धा येऊ देत नाही, बरोबर आहे, तो तसा करणार नाही, आम्हाला पूर्ण 100% विश्वास आहे असं म्हणतात. बरोबर आहे ना. तर ब्रह्माचं वर्णन कसं केलं आहे? असंगो वयम. ये काय? या आत्मा कसा आहे? असंग आहे. नाही सज्जते, हा कुठल्या कोणाबरोबर संग करत नाही, बरोबर आहे ना. तर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता येईल का? नाही. काय? नाही ना. का? जगत उत्पन्न करायचं असेल तर कोणाशी तरी संग करावा लागेल ना, बरोबर आहे ना. कोणाचं काही उत्पन्न करायचं तर कोणाला धरावं लागतं, कोणाला तोडावं लागतं, काही नाही काहीतरी करावं लागतं. स्वयंपाक करणाऱ्या बायांना, महिलांना सगळं माहीत असतं, बरोबर आहे ना. तर जगताचा उत्पत्तीचा विचार करायला लागलो, सुरुवात केली
तर समोर परमात्मा येतो. पण परमात्मा कसा आहे? असंगोयम नाही सज्जते. वरलिया काय? असंगोयम नाही सज्जते. हे असंग आहे. हा असंग आहे. कोणाशी रत होत नाही, कोणाशी शक्त होत नाही. मग याच्यापासून जगत उत्पन्न कसं होणार? बरोबर आहे. झाला प्रश्न. बघा, तुम्ही भात बघितले का? भात, हा, याला काय म्हणतात? साळी. साळी म्हणतात. तो तांदूळ पेरला तर त्याची रोपं येतील का? तांदूळ पेरण्यासाठी काय लागतं? काय लागतं? साळच लागतं. साळ लागतात म्हणजे काय? वर असणारं जे कवच आहे, कवचाची हानी होता कामा नये. त्याला कुठून, त्याला भरडून टाकता कामा नये. जसं आहे तसं पेरलं तर ते उगवेल. पण तांदूळ पेरून कोणी साळ्या उत्पन्न केल्या असं दाखवा बरं. नाही ना. तेच सांगतात. ज्याप्रमाणे सडीक है ना, सडीक म्हणजे कुटलेल्या शुद्ध तांदळापासून किंवा फोलफट म्हणजे काढलेल्या कोणत्याही बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते की नाही? होत नाही ना. मान्य आहे ना. तसंच केवळ पुरुषापासून पुत्रादी उत्पन्न होत नाही. सगळ्यांचा तुमचा आमचा अनुभव आहे ना. विवाह कशासाठी करतात? पुत्रोत्पत्तीसाठीच करतात की नाही? पुत्राची उत्पत्ती करण्यासाठीच विवाह करत असतात. बरोबर आहे. एकटा सडा पुरुष असेल तर तो पुत्र उत्पत्ती कसं काय करणार? पुत्र उत्पत्तीसाठी नराला मादी लागतेच. बरोबर आहे. याच्याशिवाय एकटा माझा मी उत्पन्न करतोय हे जगात शक्य नाही. बीजापासून तसंच केवळ पुरुषापासून पुत्रादी उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे काय होणार? असंग, अक्रिया, अविकारी शुद्ध ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती होईल की नाही होईल? अधोरेखा करा. असंग ब्रह्मापर्यंत तुम्ही आलात, पोचलात, तर त्या ठिकाणी प्रश्न आणि शंका राहतो का की याच्यापासून जगत उत्पन्न झालेली आहे, याच्यापासून कुठल्या क्रमाने जगाची उत्पत्ती झाली, असे प्रश्न उभे राहतात का? नाही राहणार. का? कारण तुम्ही अशा एका पदार्थापर्यंत आलेले आहेत की जो एकटा आहे आणि परत असंग आहे, अक्रिय आहे, अविकारी आहे. हे काय करणार? हे काय करणार? काहीच करू शकत नाही है ना. काय म्हणतात ते सांगा. काहीचे संसार तुम्हा नाही याचं पूर्वचरण काय? उपाधी रहित तुम्ही विश्वनाथ, काहीच संसार तुम्हा नाही ना. असंच आहे ना. सांगा जरा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार आहे ना. लिहा. प्रमाण आहे ना. काय तुकोबाराचं प्रमाण आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तुम्ही उपाधीपासून वेगळे आहेत, निर्विकार आहे, अविक्रिय आहेत, असंग आहेत, तर तुम्हाला काय संसार असणार आहे? नाही आहे ना.
संसार असू शकत नाही. बरोबर आहे. तेव्हा निर्णय काय झाला आपला? आपण कुठपासून सुरुवात केलंय? जगताची उत्पत्ती परमात्म्यापासून कशी झाली, त्याच्यानंतर आणखी उपनिषद पाहिली, त्याच्यानंतर शंका पाहिली, शंकेचं उत्तर दिलं. नंतर आता विचार करतोय की आता आपण जरा खरोखरच विचार करूया की जर संसाराची उत्पत्ती होईल तर कोणापासून होईल, है ना? आणि नुसती कोणापासून होईल असं नाही तर कशी होईल. बरोबर आहे. तर पहिलाच पर्याय कोण आला? परमात्मा. तो कसा आहे? असंग आणि अविकारी आहे, निर्विकार आहे ना? तर त्याच्यापासून जगत उत्पन्न कसं होईल? नाही ना, नाही होणार. नाही. असंग अक्रिय शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होणार नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. पक्की लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेला येत जावा. कुठे राहता? हा, बापरे, दूर आहे. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. तात्विक दृष्टीने काय दुसरा कोणी पर्याय आहे काय? कोणाशिवाय? ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही. बरोबर आहे. मग त्या संबंध तरी कोणाचा होणार? पारमार्थिक दृष्टीने बघायला गेलं तर एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं दिसतं, ब्रह्मच दिसतं ना. मग ब्रह्मापासून संसार उत्पन्न झाला पाहिजे, पण ब्रह्म तर काय असंग आणि निर्विकार आहे. संसार उत्पन्न कसा होणार? बरोबर आहे. ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही. मग त्या संबंध तरी होणार कोणाचा? बरोबर आहे. एकटा आहे. संबंध कोणात असतो? किती जणात असतो? दोघात असतो. लक्ष. संबंध बोलला किती ते किती आले? दोन माणसं. बरोबर आहे. आणि असंग बोलला म्हणजे संबंध नाही, म्हणजे एकटाच आहे ना. बरोबर आहे. मग एकट्याला संबंध कोणाचा होणार आणि होणार तरी कसा? बरोबर आहे. त्या संबंध तरी कोणाचा होणार? कोणाचा नाही. म्हणून ते कसं आहे? असंग आहे. पुन्हा कसं आहे? नित्य एकरूप आहे म्हणून अविकारी आहे. व्यापक आहे म्हणून अक्रिय आहे. अविद्यादी पदार्थाचा संबंध लागत नाही ना त्याला. अविद्यादी पदार्थाचा संबंध लागत नाही म्हणून ते कसं आहे? नित्य शुद्ध आहे. ब्रह्माचे लक्षण काय काय? असंग, अविकारी, अक्रिय, नित्य शुद्ध. अशा नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होतं का? हे खरे असेल तरी प्रत्यक्ष दिसते याची काय काय करणार? तुम्ही म्हणता ते पटतंय, वाटतंय. परमात्म्याला उपनिषदांनी असंग, अविकारी, बरोबर आहे ना, नित्य शुद्ध बुद्ध अशी विशेषणं लावलेली आहेत. बरोबर आहे. आणि त्याला असल्या परमात्म्यापासून जगन उत्पन्न होत नाही हे आपणाला कळतं. पण व्यवहारामध्ये जगत कार्य एकापासून दुसरं, दुसऱ्यापासून तिसरं, तिसऱ्यापासून चौथं उत्पन्न होत आहे. तेव्हा जगताचं काहीतरी कारण असलंच पाहिजे, आहे ना. आणि ब्रह्म तर असू शकत नाही. मग काय करायचं? जगत उत्पन्न होत नाही हे खरं आहे. असंग परब्रह्मापासून जगत उत्पन्न होत नाही.
हे खरे असले तरी प्रत्यक्ष दिसते ना. जगत उत्पन्न झालेला आमच्या समोर आहे, ब्रह्म दिसत नाही, पण ब्रह्माचं कार्य जग दिसत आहे. असा प्रश्न पुढे येतो. वेळ किती आहे तुम्ही बघा, बऱ्यापैकी आहे ना, मग पुढे चालतो. निर्णय काय? खऱ्या ब्रह्मापासून जगत उत्पन्न होत नाही, होत नाही, होत नाही. बरोबर आहे. झालं. मायेचा स्वीकार करणं अवश्य आहे. काय काय मग माय मानावंच लागेल. जिथे संबंध लागत नाही है ना, जिथे काही समजत नाही तिथे वेदांती माया आणतो. बरोबर आहे. जिथे काही संबंध सांगता येत नाही, लावता येत नाही, तिथे माया, अज्ञान, अविद्या या गोष्टी वेदांती आणत असतो. बरोबर आहे ना. अशा अडचणीमुळे पुत्रादी कार्याच्या सिद्धीकरता ज्याप्रमाणे पुरुषास एक स्त्री मानावी लागते. एकटा मी काही संबंध करणार नाही, मी कोणाला जवळ करणार नाही है ना, तर त्याला पुत्र होण्याची कधीतरी शक्यता आहे का? तो बाप होण्याची कधीतरी शक्यता आहे का? नाही. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तर विवाह पद्धती रूढ झालेली आहे. ज्या अर्थामुळे पुत्रादी कार्याच्या सिद्धी करता ज्याप्रमाणे पुरुषास एक स्त्री मानावीच लावा लागते, त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी माया म्हणून एक पदार्थ माना नव्हे, मानलाच पाहिजे. त्या वाचून जगताची व्यवस्था लावता येणार नाही. बरोबर आहे. एक तर सरळ सांगा, जगत दिसत आहे पण ते खोटं आहे, आणि ब्रह्मापासून जगत उत्पन्न होत नाही. आणि जगत उत्पन्न होत आहे आणि तुमच्या समोर प्रश्न असतील की हे जगत कोणापासून उत्पन्न झालेलं आहे, तर मग मायेचा पदार्थ तुम्ही पकडून आणा, मायेला आणा, मायेचा पाठ लावा. बरोबर आहे. जसं पुत्र उत्पत्तीसाठी पुरुषाला स्त्री बरोबर विवाह करावाच लागतो. इच्छा नसली त्या सगळ्या प्रकारांमधून आज कोणाला इच्छा असते का आपण हळद लावून घ्यावी, की हे करावं, आणखी बाकीचे सगळे प्रकार करावे, असं कोणाला वाटत असतं का? नाही वाटत. असं आजच्या आधुनिक युगामध्ये कोणाला वाटत नसतं. पण सगळी मंडळी धरून घेरून त्याला आणि तिला काय करत हळद लावत असतात, गाणी म्हणून म्हणून. बरोबर आहे का नाही? खरोखर सांगा. त्या मुंडावळ्या लावणं आणि त्या पाठावर उभं वगैरे लावणं शिकलेल्या मुलांना, शकलेल्या मुलींना वाटत नाही. त्यांना वाटत असतं कुठंतरी दोघा जण उभात करावं, शपथ घ्यावी आणि सोडावं. पण काही लोकांना वाटतं की एवढं नाही पुरे, डॉल्बी घेऊन खूप नाचावं. 25,000ची डॉल्बी, 5,000ची नाचणारी माणसं, आणि त्यांना 5,000ची दारू. याच्या वाचून खरं वाटत नाही. अहो, लग्न एकदाच करायचं असतं, मग सगळं सांग करावंच लागणार ना. किंवा तसल्या गोष्टी सोडून द्या. पण ती माणसं करतात का नाही तसं? जगताची व्यवस्थाच लागणार नाही. माया मानायचं ठरलं तर पुढे काय? बरा वाईट पदार्थांची व बंध मोक्षाची नेट व्यवस्था लागेल. अधोरेखा का माया का मानावी लागते?
जगाच्या बऱ्या वाईट पदार्थाची बंध मोक्षाची व्यवस्था लागावी म्हणून काय करावी लागते? माया मानावीच लागते. बरोबर आहे. अधोरेखा केली ती अशी, त्या मायेला कसं मानावं लागतं? सत्य, सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त अशी त्रिगुणात्मक माया मानावीच लागते. नुसती माया मानून नाही चालत, ते 3 गुणवाली आहे असंही मानावं लागतं. बरोबर आहे. 3 गुणवाली आहे अशी मानावी लागते. पुढे माया कशी मानावी आहे ना? माया मानावी लागते, पण मायेला कसं मानावं याविषयी शंका आणि समाधान. शिष्य, चला, असंग ब्रह्मापासून जगत उत्पन्न होणार नाही म्हणून आपण एक काय आणली? माया आणली. बरोबर आहे. जगताच्या सिद्धीकरता माया मानली पाहिजे. ही गोष्ट बरोबर आहे की खोटी आहे? खरं आहे. पण ती परमात्म्याच्या आश्रित न मानता परमात्म्याच्या अधीन आहे अशी मानायची नाही. मग कशी मानायची? सांख्य मताप्रमाणे स्वतंत्र माना. कशी माना? स्वतंत्र माना. ती वाटेल तेव्हा स्वतःचे सामर्थ्याने जगत उत्पन्न करते, वाटेल तेव्हा काय करते? नाश करते. अशी मानली तर काय बिघडेल? वेदांताने काय म्हणलंय? तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म. अंग आणि अंग आणि छाया जैसे. बरोबर. काय सांगताय? ब्रह्म तीच काय माया, माया तीच काय ब्रह्म, जसं अंग आणि छाया. त्याच्या पुढेही आहे. ते थोडंसं केलं की एकदम लांब जाते, नंतर केली तर आखूड होते, नंतर उभं राहिलं आणि सूर्य मध्याने असेल, ते दिसतच नाही, गायब होते, असं सगळं वर्णन केलेलं आहे. पण तुकोबारायाने सांगितलेलं आहे की जशा तऱ्हेने अंगाची छाया असते, अंग खरं असतं, छाया खोटी असते. छाया लांब रुंद आगे पिछे होत असते, अंग तिथे झोपा असते. बरोबर आहे ना? तशाच तऱ्हेने काय ब्रह्माची काय माया. संत वाङ्मय ज्याने कोळून प्यालेला आहे ना, त्याला या काहीच गोष्टी असंभव वाटत नाही. पण संत वाङ्मय समजायचं असेल तर हे शास्त्र तुम्हाला समजलंच पाहिजे. आणि शास्त्र समजलं नाही तर संत वाङ्मय समजणार नाही. आणि शास्त्राच्या गोष्टी संत वाङ्मयात आल्या तर त्या तुम्हाला समजावता येणार नाही. आणि वेळ तर 1 तास काढायचा आहे, मग तुम्ही काय करणार? मी अमेरिकेत गेलो, तिथे असं आहे, तसं आहे, तसं आहे. त्याच्यानंतर हिंदुत्व असं आहे, तसं आहे, तसं आहे. भाजप असं आहे, तसं आहे. नाही तर मग कॉमेडी झालं. 1 तास काढा पाकेट, हे झालेलं आहे. बरोबर आहे. तुकोबारायाचा एक जरी अभंग समजावायचा झाला ना तरी कितीतरी अभ्यास असावा लागतो. ठीक आहे. 3 महिन्यात कोणी कीर्तनकार होऊ शकतो का? तुम्ही तरी सांगा. होऊ शकतं का? नाही होऊ शकत. आणि 3 महिन्यात कीर्तनकार बनवणारे आळंदीत लोक आहेत का? नाही आहे. यूट्यूबवर बघा तुम्ही, आहे ना, बघा, सगळेच बघतात. आता लपवायचं काय आहे ना? बरोबर आहे ना? मग 3 महिन्यात जे लोक कीर्तनकार बनवतात त्यांच्यासाठी गुरुजवळ राहण्याची गरज नाही, काही पाठांतर करण्याची गरज नाही, सकाळी काकडा म्हणण्याची गरज नाही, संध्याकाळला हरिपाठ म्हणण्याची गरज नाही, आणि संध्याकाळला भजन करण्याची, दिंडीत जाण्याची
सप्ते करण्याची गरज नाही. तुम्ही कसंही कीर्तन करा, कीर्तनाच्या नावावर तुम्हाला पाकिट मिळणार. हा, हो, पण ह्यांचं का आलेलं आहे, ही झुरळात आणि उंदर किती याने संख्येने अशी फैली आहेत. हा, नाही त्यांना, बरोबर आहे, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही. इथे पण एक देशपांडे म्हणून आला होता, बरोबर, त्याने त्या ओळच्या छोट्या मुलीला एक कीर्तन शिकवून दिलं, पाठ करून घेतला, पट्टी हातात धरून धरून, आणि तिकडे केकानवाडीला तिचं कीर्तनही करून केलं. केकानवाडीच्या लोकांनाही वाहवा, तिचीही वाहवा, तिचंही चढलं, आणि हेही मोठे झाले, आईवडिलांनाही भूषण झालं, ते निघून गेले. मग ती उरली. मी म्हटलं तिकडे तरी ती आपली शीतलताई आहे, त्यांच्याकडे तरी पाठवलं तिकडे. 2 महिने राहिले. 3ऱ्या महिन्यानंतर पोट दुखायला लागलं. डॉक्टराकडे गेलं, सगळीकडे केलं, पाठवलं की पोट दुखतं. घरी आलं का ठीक, तिकडे पाठवलं का पोट दुखतं. समजलं? म्हणजे पाठांतर नको, शिस्त नको, काही नको, पण पाठ करून 1-2 पाठ करून वाहवा पाहिजे. हे सगळं साक्षात आहे. आम्हाला अनुभव आहे ना या सगळ्या गोष्टीचा. आम्ही याच्यासाठी समजण्यासाठी किती वर्ष आपल्या जीवनाची दिलेली आहेत हे तुम्हाला कसं कळेल. तेव्हा चला काय करूया, कुठपर्यंत आलो. माया कशी मानावी याविषयी शंका व समाधान, बरोबर आहे ना. जगताच्या सिद्धीकरता माया मानावी पाहिजे हे खरं आहे, पण ती परमानंदाच्या आश्रित न मानता कशी मानली पाहिजे. स्वतंत्र मानून ती वाटेल तेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने जगत उत्पन्न करते, वाटेल तेव्हा नाश करते, अशी मानली तर तुमचं काय बिघडलं, तुमचं काय बिघडलं असं मानूया ना, बरोबर आहे ना. मायेवर आपली मतं लादतोय. काय ठरलंय, परमात्म्यापेक्षा मायेचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आणि ती माया खरी आहे, आणि ती आपल्या सामर्थ्याने वाटेल तेव्हा वाटेल ते उत्पन्न करते, बरोबर आहे ना. हे कोणी मानलेलं, शिष्याने. श्री गुरु सांगतात काय बघा, माये स्वतंत्र मानणे वेदाला मान्य आहे की नाही. अधोरेखा करा मग, काय वेदाचं मत काय. मायेला स्वतंत्र मानणे वेदात संबंध नाही. वेद प्रतिग्रामी आहेत. आजचे लोक म्हणतील ना, बाईला स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही, आजच्या जगामध्ये आहे असं म्हणावं लागेल, पण मायेला स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही. तशाच तऱ्हेने बोलतात ना, मायेला स्वतंत्र अस्तित्व आम्ही मानू शकत नाही, बरोबर आहे. माये स्वतंत्र मानणे वेदात संबंध नाही, अधोरेखा केला. आणि जर ती वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करणार असेल तर मोक्ष साधन व्यर्थ होईल ना. काय होईल, वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करेल, वाटेल तेव्हा नाश करून टाकेल, तर मग मोक्षाचं साधन करण्याची काय श्रवण मनन सगळेच व्यर्थ झालं ना. काय, बरोबर आहे. माये स्वतंत्र मानणे वेदात संबंध नाही, आणि जर ती वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करणार तर मोक्ष साधने व्यर्थ होतील. कारण मुमुक्षुने प्रयत्नाने एक बार जगताची निवृत्ती केली. माया स्वतंत्र आहे ना, ती उत्पन्न करेल. याने प्रयत्न करून
20-30 वर्ष तप करून, भक्ती करून, गुरुजवळ सेवा करून, श्रवण मनन निधी ध्यासन करून काय केलंय? जगताचं निराकरण केलंय, मोक्ष प्राप्त केलाय. माया स्वतंत्र आहे, कधीही जगत उत्पन्न करेल त्याच्यासाठी. परत ही आपत्ती आली, बरोबर आहे. मुमुक्षुने प्रयत्नाने एक वार जगताची निवृत्ती केली. एकच वार जगताची निवृत्ती पुन्हा पुन्हा करावी लागते का? एकच वार. आणि कशाने? ज्ञानाने. हे स्पष्ट आहे ना तुम्हाला. जग अनादी आहे आणि अनंतही आहे. कोणासाठी? जग अनादी आहे आणि अनंतही. कोणासाठी? पक्क अज्ञानासाठी. आणि जग अनादी असलं तरी विचाराने त्याचा बाध होतो. कोणासाठी? आपण विचाराने त्याला दूर करू शकतो. कोणासाठी? ज्ञानासाठी. श्रवण मनन निधिध्यासन, त्याच्यासाठी भक्ती, त्याच्यासाठी सत्कर्म, हे सगळं अनंत जन्मामध्ये केल्यानंतर काय झाले? काय? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बरोबर आहे ना? ती एक जन्म नाही, अनेक जन्म में सत्कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा अनुष्ठान केल्यानंतर कुठे विठ्ठल कृपा करतो, परमात्मा कृपा करतो, गुरु मिळवून देतो आणि ज्ञान आपल्याला प्राप्त करून होत देतं. आणि ज्ञानी ज्ञान खरोखर प्राप्त केलंय त्यांचं मरणाचं भय निघून जातं. त्यांच्यासाठी काय होऊन जाते? जन्म मरण ही भाकड कथा होऊन जाते. भवसागर ही काय अंधश्रद्धा होऊन जाते. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, संपूर्ण प्रपंच मिथ्या म्हणतो मोकळा होतो आणि स्वतःला काय म्हणतोय? कधीही मी आत्मा आहे असंच म्हणतो. आणि स्वतःला नामरूपवाल्या या धनंजय, बाळासाहेब किंवा आणखी सुधाकर या नावाने ओळखण्याचा प्रयत्न करत नाही स्वतःशी. दुसऱ्याला मात्र व्यवहारात असल्यामुळे सांगावी लागतात. झालं. मुमुक्षुने प्रयत्नाने एक वार जगताची निवृत्ती केली तरी वाटेल तेव्हा माया जगत पुन्हा उत्पन्न करेलच. शिवाय पुरुषाचे आश्रया वाचून केवळ स्त्रीपासून पुत्रादी कार्य उत्पन्न होत नाही. केवळ स्त्रीकडूनही पुत्रादी कार्य उत्पन्न होणार नाही. तिच्यासाठी देखील पुरुषाची आवश्यकता असते. हे प्रत्यक्ष आहे. म्हणून स्वतंत्र माया जगत उत्पन्न करण्यास समर्थ नाही. खरं नाही वाटत? एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष पुत्रादी कार्य करू शकत नाही. म्हणून एकटी माया काहीतरी उत्पन्न करते, जगत उत्पन्न करते, हे सर्वथा आम्हाला असंभव वाटतंय, समर्थ नाही. जगत उत्पत्तीच्या संगती करता माया मानावी लागते ना. मग परमात्माही मानावा लागेल. काय? बरोबर आहे ना? जगताच्या उत्पत्ती करता काय मानलं? मायेला आणलं ना. मग आता माया एकटी करू शकत नाही. परमात्म्याला सुद्धा तुम्ही माना. माया मानवाची तर ती परमात्म्याच्या आश्रयावर मानली पाहिजे. माया स्वतंत्र असू शकत नाही, ती परमात्म्याच्या आश्रयावर मानावी लागेल. माया परमात्म्याच्या आश्रयावरच मानली म्हणजे मायेत काय होतो? चैतन्याचा आभास येणारच. काय? हे सगळं व्यवहारात सगळ्यांना माहिती असतं. बरोबर आहे.
मायेने चैतन्याशी संग केला तर मायेमध्ये चैतन्याचा आभास येणारच ना, आभास येणारच. आणि हा साभास माया मिळून कोण बनेल हे लक्षात ठेवा. साभास माया मिळून कोण बनेल? ईश्वर. असं नाव कोणाला झालं? ब्रह्म चैतन्याला प्राप्त होत. हा ईश्वरच कोण आहे? जगताला कारण आहे. आणि त्या ईश्वराचे स्वरूप चौथ्या तरंगात विस्ताराने सांगितले आहे. तरी पण मायेच्या स्वरूपाविषयी जास्त विचार करणे आवश्यक आहे.